नमस्कार मित्रांनो, मी विकास नागपूर, तुझा माझा प्रवास या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक स्पेशल ब्लॉग बनवणार आहोत आणि हा ब्लॉग आहे की माझे काका सुरेश सुर्वे काका हे मे महिन्यात 31 तारखेला निवृत्त झाले, म्हणजे ते रिटायर झाले. तर त्याबद्दलला रामवाडी आणि निनावे गाव यांच्या वतीने आज गावामध्ये सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे. तर आपले सुरेश काका, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण त्यांचा आता एक सत्कार करूया आणि केक कापून सेलिब्रेशन करूया. मित्रांनो, सुरेश काकांबद्दल बोलण्यासारखं भरपूर काय आहे. शब्द अपुरे पडतील असे त्यांचं व्यक्तिमत्व आहे. मित्रांनो, लहान असल्यापासून ते गावातकरांसाठी भरपूर काय मदत वगैरे करत होते, घरच्यांसाठी मदत करत होते. शाळा शिकायच्या टायमाला गावातील माणसांचे दळण वगैरे आणून द्यायचे. मग ते गावातली माणसं त्यांना 8 आणि 1 रुपये असे पैसे द्यायचे. ते पैसे गोळा करून मित्रांनो काकांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि शिक्षण पूर्ण झाल्यावरती पोलीस भरतीसाठी उतरले. विश्वासः श्वासः श्वासः मनगटात् विश्वासः संरक्षणा फलनिग्रहणा संरक्षणा फलनिग्रहणा रक्षणासामि सदैव तत्पर कर्तव्यास कधी पडेन अंतर. रक्षणासामि सदैव तत्पर कर्तव्यास कधी पडेन अंतर. हा क्रम तुम्ही देता, हा क्रम तुम्ही देता, आम्ही धावून येतो.
मधला हाक मारतो घरून माझा छकुला दिन दुबळ्यांना आम्ही साथ देतो माणुसकीचा मनात ठेवा जपतो दिन दुबळ्यांना आम्ही साथ देतो माणुसकीचा मनात ठेवा जपतो हाक आम्हा तुम्ही देता हाक आम्हा तुम्ही देता आम्ही खाऊन येतो ना कसली ही खंतामा ना कसली ही आस जीवा माणूस निधिडा खाकी मधला महाराणीला कर्तव्याला हाका तुम्ही देता हाका तुम्ही देता आम्ही खाऊन येतो सुरेश विश्राम शिवरे एक मिनिट. हा जनसेवा कर्तकर्ता पोलीस सेवेतून निवृत्त झालेले आहेत. हा निवृत्त झाल्याबद्दल आता राहिलेलं आयुष्य त्यांनी सगळ्यांसाठी आणि त्याला सुखाचं आयुष्य लाभावं दीर्घ आयुष्य जगावं ही आमची परमेश्वराची प्रार्थना करतोय. आणि याच्या पुढचं आयुष्य जे आहे ते सगळ्या कुटुंबासाठी सर्वांसाठी रामवाडकरांसाठी त्यांनी पुढचं आयुष्य सेवा करावी ही एवढी परमेश्वराच्या चरणी आमची प्रार्थना आहे. आता मला एकच बोलायचं आहे की रामवाडीतील सर्व रहिवासी आपल्या घरामध्ये आले आमच्याकडे आणि गावाचा सेवाकृतीचा कार्यक्रम पार पडतोय आणि त्या निमित्ताने मी एवढं सांगेन की सर्वांनी सहकार्य केलं आमच्यासाठी आणि त्यासाठी आम्ही तुमचं ऋण आहे आणि असंच पुढे त्यांनी कार्य करावं वाडीतील सर्वांसाठी आणि आमच्यासाठी पण घरासाठी पण हीच आमची इच्छा आहे. धन्यवाद. रामवाडीला स्वल्पाकडनं कुणाकडनं अगदी घडतीच त्या कोऱ्या रिकामा दिलेला नाही आणि आमच्या गावातला सगळ्यांची दडपा आणला. तेज होतं डोळ्यात एक अनमोल धैर्य झळकत होतं. दुपार रात्री तुम्ही ड्युटीवर असताना घरात तुमचाच प्रकाश सतत झळकत होता. तास हल्ल्याच्या त्या काळोखाच्या रात्री आम्ही काळजीत थरथरत घरी बसलो होतो. फोन नव्हता, बातमी नव्हती कोणतीही, फक्त मनात होती एकच प्रार्थना, बाबा सुरक्षित परत यावेत घरी. कोविडच्या काळातही तुम्ही कर्तव्यावर होतात. कधी एकही तक्रार न करता जगासाठी जीवाची बाजी लावत होतात. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह झालात तेव्हा तुमच्या धैर्याने आम्हाला दिला आधार आणि लवकर बरे होऊन घरी परत आलात. 30 वर्ष पोलीस खात्यात प्रामाणिक सेवा केली. प्रत्येक क्षणाला देशासाठी सज्ज उभे राहिलात. तुम्ही निवृत्त झालात पण आमच्या मनात सदैव हिरो राहाल. तुमच्या सावलीखालीच आम्ही मोठे झालो आणि अभिमानाने म्हणतो, हे माझे बाबा आयुष्यातले खरे बळशाली. या प्रवासात गावकऱ्यांचा आधार, कुटुंबियांचं प्रेम आणि विश्वास यामुळेच तुमची ही सेवा यशस्वीरित्या पूर्ण झाली.
सर्वांना मनापासून धन्यवाद. नमस्कार, माझा सूर्य परिवार रामवाडी निनावी रामवाडीचे ग्रामस्थ मंडळ, माझी मित्रमंडळी, इतर नातेवाईक आणि मुंबईपासून गावापर्यंत जेवढे माझे सहकारी आणि मित्रमंडळी. मी गेल्या 30 वर्ष पोलीस खात्यामध्ये सेवा केली. सेवा करता करता मला भरपूर अनुभव आले. दुःखासुखात पण सहभागी झालो. काही 24 तास 25 तास नोकऱ्या केल्या. दुःखात गरिबांना पण सेवा केली, श्रीमंतांची पण सेवा केली. कोरोनामध्ये मी पॉझिटिव्ह पण झालो होतो. बरेच लोकांनी मला आशीर्वाद पण दिला, भेटायला आले, त्यांना पण सर्वांना धन्यवाद. पोलीस डिपार्टमेंटने भरपूर मला काय दिलं, नोकरी दिली, वर्दी दिली, अभिमान दिला, स्वाभिमान दिला, देशाची सेवा करू शकलो. तुमचे कदाचित मी लहानपणी सेवा केले. आता काकूने सांगितलं शाळेत जाताना दळण वगैरे इतर काही गोष्टी ओझऱ्यात शाळेत जाताना केलेल्या आहे. मुंबईला जाताना येताना कोणाची काही सेवा केले. आणि या सेवा करता करता कोणाला काही दुखवलं असेल, कोणाला काही राग आला असेल किंवा काही माझ्याकडून चुका झाल्या असेल तर त्यांनी मला या क्षणात क्षमा करावी. जसे मी आतापर्यंत पोलीस सेवा केली, तुमच्यासाठी पण झटलो, मुंबईकरांसाठी जपलो, पब्लिकसाठी जपलो, गरीबसाठी, देशासाठी झटलो. तुमच्यासाठी पण झटेन. जेवढं शक्य होईल तेवढं मी प्रयत्न करीन की माझ्याकडून काहीतरी चांगली सेवा व्हावी. आतापर्यंत झाली, देशासाठी झाली, गरीब ह्याच्या देशवरती युनिफॉर्मवरती झाली. आता मी साध्या देशामध्ये तुमची सेवा करेन, इतरांची पण सेवा करेन. अपेक्षा करतो तुम्ही मला सगळ्यांनी सहकार्य केलं, आतापर्यंत केलं, ह्याच्यापुढे पण कराल. मला चांगले आशीर्वाद दिलात भावानी, परिवारांनी, गावकऱ्यांनी, मुंबईकरांनी. त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद. आणि इथेच तुम्हाला आशीर्वाद देतो आणि मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल धन्यवाद. इकडं दे दे दे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आता काकांचा सत्कार समारंभ सेलिब्रेशन केलेला. मित्रांनो, आपला ब्लॉग इथं थांबवतो आहे. व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्याजवळ लवकर येतील. चला, मग लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.